पहलगाम इथे जो हल्ला झाला त्या डोंबिवलीचे 3 जण जे आहेत त्यांचा मृत्यू झाला होता आणि इथे आता अस्थि विसर्जन करायला आलेले आहेत. ते तिन्ही त्यांची मुलं आहेत. हर्षल लेले आहे, रुचा मोने आणि ध्रुव जोशी. तिघांनी इथे येऊन त्यांच्या वडिलांचं अस्थि विसर्जन केलं. काल त्यांना अग्नी दिली होती. रुचाने खरं तर एक वेगळं पण दाखवलेलं आहे की मुलगी असूनही तिने वडिलांच्या सगळ्या अस्थी ज्या आहेत किंवा ज्या अंत्यविधी त्या पूर्ण केल्या आणि तिने एक मुलगा म्हणून वडिलांना अग्नी दिलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीनं हा घटनाक्रम झाला होता त्याच्या बोलूया. रुचा, काय सांगशील? काल खरं तर तुझ्या वडिलांचा अंत्यविधी होता. एक मुलगा म्हणून, मुलगी असून देखील मुलगा म्हणून वडिलांना तू दिलेले सगळ्या विधी जसं मूल्य पार पडतं ते पार पडले. मीच म्हणजे मी एकुलती एक होती ना बाबांची. मी नाही करणार तर कोण करणार, त्यामुळे सगळं मीच केलं. आणि मला माहिती आहे हीच असेल बाबाची इच्छा, पण की मीच करावं सगळं. तू CAचा अभ्यास करते. ज्या पद्धतीनं तुझ्या वडिलांची पुढे इच्छा होती की तू मोठं व्हावं त्यामध्ये, आता तू कसं पुढे एम ठेवली? हो, माझा एम अजून पण सेम आहे. मी आता यावर्षी मी 12वीत आहे. CAसाठी केलं आहे मी CAचाही अभ्यास करणार आहे साईड बाय साईड. मी माझा बेस्ट देणार आहे माझ्या आईसाठी. तो प्रसंग आयुष्यात कधी विसरू शकत नाही पहलगामचा. त्याबद्दल काय सांगते? काय नेमकं घडलं होतं तिथे? आता तर सगळ्यांनाच माहिती आहे तिथे काय झालेलं. अचानक त्यांचा हमला झालेला. आम्हालाही काही आयडिया नव्हती त्याची. गोळ्या वगैरे चालत होत्या तिथे. तेच गोळ्या आमच्या बाबांनाही लागल्या आहेत. तिकडनं मग नंतर आम्ही पळालो. त्यांनी विचारले की हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे, हे असे प्रश्न विचारले. मग नंतर गोळ्या मारल्या. मग नंतर तसंच 15-20 मिनटं आम्ही त्याच ह्याच्यात होतो. नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो. खरं तर या मुलांचं कौतुक केलं पाहिजे की इतकी मोठी घटना घडून देखील ही तिन्ही मुलं, तुम्ही सगळ्यांचे चेहरे पहा, ही अगदी यंग मुलं आहेत आणि त्यांनी हर्षल असेल, ध्रुव असेल, रुचा असेल, घरच्यांना त्यांनी साथ दिली आणि येऊन त्यांना पुढे घेऊन गेले. हर्षल ज्यावेळी ती समोर सगळं घडत होतं, अर्थात म्हणजे सामान्य दुसरा कोण व्यक्ती असता तर तो तिथंच मेंटली डिस्टर्ब झाला असं झालं असतं. पण तू इतक्या धीरानं सगळं कॉर्डिनेट करत होता आणि इतक्या धीरानं सर्व करत होता. काय सांगते? ॲक्च्युली पहिले तर मी गोळ्या चालताना पाहिलं तेव्हाच मला बाबांचं कळलं होतं की बाबा आता नाही आहेत. तर मग मी असं हे केलं की आता आईला सांभाळायचं ते आपल्यालाच करायचं आहे. तर मी आणि माझ्या भावाने आमच्या तिघांच्या आयांना आणि हिला आणि आम्ही सगळ्यांना आणलं खाली एक थोडा वेळ. आणि मग तिकडचे लोकल घोडेवाले जे असतात ते त्यांनी आम्हाला हेल्प केली. माझ्या आईला ॲक्च्युली पॅरालिसिसचं हे आहे, तर त्यांना पाठीवरती बसून तिकडच्या घोड्यावाल्यांनी खाली आणलं आणि एक थोड्या अंतरावरती मग घोडे आले होते. मग घोड्यावरती बसून आईला आम्ही खाली पाठवलं. तुझ्या हातालाही जखम झाली? हां, माझे बाबांच्या डोक्यावरती हात होता, तर ती गोळी माझ्या हाताला हे करून बाबांच्या डोक्यात हे झाली दुसरी. खरं तर राजेशजी, हर्षलने जो धीर दिला आहे, हर्षलने त्यावेळी जे धाडस दाखवलं त्याबद्दल काय सांगा? आणि तिथे तुम्ही गेला होतात, अनेक लोक त्यांचे कौतुक करतात. सगळ्यांना एकत्र बोलवलं आहे. हे सगळी कुटुंब दुःखात आहे, तर सगळे एकत्र सांगतील ते धाडस. मी पूर्ण श्रीनगरला जाऊन आलो. त्या मुलांचं ते सगळे श्रीनगरचे लष्करी अधिकारी असतील, तिकडे जे सर्व प्रोटोकॉल सांभाळत होते, त्यांनी या सर्व मुलांचं कौतुक करत होतं की खरोखर ह्या मुलांनी एवढं धाडस दाखवून आलेल्या प्रसंगाला आपल्या आईंना सांभाळणं या दुःखात. ते वडिलांचं ते सर्व ते बघायचं होतं. त्यांच्या समोर झालेली प्रत्यक्ष ही दुर्घटना होती, ही बघत होते ते. आणि ह्या सगळ्या घटना जवळ कोण, हर्षल तर बोलला की वडिलांच्या डोक्यावरती हात होता आणि ते एक दुसरा कोणी व्यक्ती. आम्ही माहिती घेत होतो तेव्हा तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं उनके साथ जो लड़का है उसके हाथ को भी इंजरी हुई है, शायद उसको गोली लगी है. तर तो असं सांगतोय की झोपून सगळ्यांना शूट करण्यात आलं, विचारण्यात आलं हिंदू आहे, कोण कोण हिंदू आहे असं विचारून त्यांनी, धर्म विचारून त्यांनी मारलेलं आहे. आम्ही सध्या दुःखात आहोत. कृपया त्या मुलांना थोडंसं आपण नक्की ध्रुव, फक्त एक मला विचारायचं होतं, तू तेव्हा कुठे होतास आणि काय? जवळच होतो सगळ्यांना जवळ. तू आता वडिलांचे काही स्वप्न पूर्ण करायचे? हो, ते फक्त बोलत होते की मी सक्सेसफुल हो, सगळंच. तुझ्यासोबत आई होती, तो प्रसंग, आणि कशा पद्धतीने तू सगळं सावरलंस? सावरलं, आता झालं ते, नाही काय बोलू शकत. हा क्षण कधी न विसरणार आहे?
दिस इथं हे ध्रुव, रुचा आणि हर्षल हे तिघही होते की ज्यांनी इथं ज्यावेळी ती घटना घडली त्या घटनेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात धाडस दाखवून सगळ्या लोकांना जे घरच्यांना जे धीर दिला आणि त्या जसं हर्षल बोलत होता की तिथे गोळी लागल्यानंतर त्याच्या वडिलांना डोकं हात होता आणि तेव्हाच गोळी मारली आणि तेव्हाच सगळी घटना घडली. हातालाही गोळी चाटून गेलेली आहे आणि त्यातून पण त्याने आईला पॅरलस आहे, आईला घेऊन तो पुढे आला. तिथे घोड्यावर होता, घोड्याजवळ दिली, त्यानंतर घोड्यावाल्याने त्यांना पाठीवर घेतलं आणि पुढे गेले. तर हे सगळं जे आहे ते एकदम खरं तर म्हणजे कल्पनेपलीकडचं आहे हर्षलचं तर सगळं हे सांगणं की हात डोक्यावरती तो गोळी मारली, हाताला गोळी चाटली. एक दुसरा कोणाचा तिथे एखादा बेशुद्ध पडला असता किंवा ते सगळं पाहून रक्त पाहून किंवा अक्षर मलाही बोलताना ते हे होतं की तिथे त्याच्यावरती परिस्थिती काय ओढवली असेल. पण एवढं सगळं ह्या तिघांनी धीर घेतला आणि तिघांनी जे आहे ते आपल्या घरच्यांना त्यांच्या घरच्यांना सावरलं आणि घरी घेऊन आलं. खरंच या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण जो प्रसंग त्यांच्या ओढवलेला आहे, जी घटना त्यांच्यासोबत झालेली आहे ती कधीच न विसरणारी आहे. पुढे संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.